नमस्कार मंडळी, एक्सेल सिम्प्लिफायर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहे फॉर्म्युलाज अँड फंक्शन इन एक्सेल। एक्सेलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिशय किचकट अशी कॅल्क्युलेशन करता येतात, जसे की सम करणे, सबट्रॅक्शन करणे, मल्टिप्लिकेशन करणे, डिवाइड करणे वगैरे। एक्सेल मध्ये कोणतेही कॅल्क्युलेशन करताना काही नियम आहेत। ते नियम कोणते हे पाहूयात। आपल्याला उत्तर ज्या सेल मध्ये हवे आहे ती सेल ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे। म्हणजेच प्रथम आपल्याला माउस पॉइंटर, हा जो माउस पॉइंटर आहे त्या सेल मध्ये मूव करावा लागेल, ज्या सेल मध्ये आपल्याला रिझल्ट पाहिजे। आता मला ह्या ए कॉलम मधल्या नंबरची टोटल मला इथे हवी आहे, तर माझा तो सेल काय केला पाहिजे, मी ऍक्टिव्ह केलाच पाहिजे। ऍक्टिव्ह करण्यासाठी हा पॉइंटर मी काय करेल, या सेल मध्ये क्लिक करून घेईल। ओके, एक्सेल मध्ये कधीही नंबर कॅल्क्युलेशन न करता ते नंबर ज्या सेल मध्ये टाइप केले आहेत त्या सेलचे ऍड्रेस फॉर्म्युला मध्ये वापरावा। म्हणजे आता मला 45 प्लस 65 प्लस 88 प्लस 94 चं ऍडिशन पाहिजे, तर इथं मी 45 प्लस 65 असं न करता मी यांचा सेल ऍड्रेस घेईल। मग सेल ऍड्रेस घेण्यासाठी आपल्याला डायरेक्ट काय करावं लागेल, ते सेल सिलेक्ट करावं लागेल। आणि आणखीन एक, एक्सेल मध्ये कोणतेही कॅल्क्युलेशन करत असाल, मग ते सम असो, सबट्रॅक्शन असो, मल्टिप्लिकेशन असो किंवा डिव्हिजन असो, म्हणजे गुणाकार, बेरीज, भागाकार, वजाबाकी काही असो, याची सुरुवात करताना आपला सेल ऍक्टिव्ह असणं एक गरजेचं आहे। आणि त्याची सुरुवात करत असताना सगळ्यात महत्त्वाचा इक्वल टू साइन आपल्याला काय करावं लागेल, द्यावा लागेल। इक्वल टू साइन दिला। आता मी या ठिकाणी काय करते, या सर्वांची ए कॉलम मधल्या नंबरची काय करते, बेरीज करते। त्यामुळे इक्वल टू SUM सम ओपन ब्रॅकेट, मग त्याचा सेल ऍड्रेस इथे नंबर देता सेल ऍड्रेस घ्यावा लागेल। ओके, सेल ऍड्रेस सिलेक्ट करून घ्या, ब्रॅकेट क्लोज, एंटर। तर ह्या सगळ्याची टोटल बेरीज तुम्हाला काय मिळेल, इथे भेटेल। पुन्हा सबट्रॅक्शन करायचंय तर त्यासाठी देखील सेम इक्वल टू साइन द्या पहिल्यांदा, मग ज्याची वजाबाकी करायची त्याचा सेल ऍड्रेस, वजाबाकी करायचंय त्यामुळे मायनस चिन्ह, त्याच्यातून काय वजा करायचंय त्याचा सेल ऍड्रेस, एंटर। हे त्याची काय निघाली, वजाबाकी। तर गुणाकार करायचंय, मल्टिप्लिकेशन करायचंय, नॉर्मली मल्टिप्लिकेशन करताना इक्वल टू त्याचा सेल ऍड्रेस, मल्टिप्लिकेशन साठी तुमच्या कीबोर्डवर स्टार की आहे ते दाबा, त्यासाठी तुम्हाला शिफ्ट 8 बटन दाबावं लागेल। पुढचा सेल ऍड्रेस शिफ्ट 8 वाला बटन म्हणजे स्टार वाला बटन, पुढचा सेल ऍड्रेस, एंटर। हे मिळालं तर तुम्हाला त्याचा गुणाकार। भागाकार करायचंय नेहमीप्रमाणे इक्वल टू, डिवाइड कशाला करायचंय तो नंबर, भागिलेचा सिंबॉल देखील तुम्हाला कीबोर्डवर मिळून जाईल। त्याच्या पुढचा सेल ऍड्रेस, कशाने भाग घालायचे त्याचा सेल ऍड्रेस, या ठिकाणी D3 आहे आपला, एंटर। तर अशा प्रकारे आपण बेसिक अरिथमेटिक कॅल्क्युलेशन करायची ते पाहिल्यानंतर आपण फंक्शनचा वापर करून कॅल्क्युलेशन कसे करायचे ते पाहूया। ओके, आज पुरतं एवढंच। पुन्हा भेटूया पुढील भागात। थँक्यू।